आज मी तुम्हाला परत एकदा माझ्या आईची रेसिपी दाखवणार आहे. भानोळं. हे भानोळे माझी आजी पूर्वीच्या कोळशाच्या ओव्हनमध्ये करायची आणि आईकडे गॅसवर ठेवायचं केकचं भांडं होतं, त्यात ती करायची. आज मी OTGमध्ये केलंय. छान झालंय, पण स्मोकी फ्लेवरसाठी कोळसा ठेवला तर आणखीन छान लागेल. तुम्ही नक्की करून पहा. आजचं हे भानोळं मी 2 पद्धतीने दाखवणार आहे. व्हेज भानोळं जे मी फ्राय पॅनमध्ये केलं आहे गॅसवरती, आणि दुसरं कोलंबी घालून जे मी ओव्हनमध्ये करते. चला तयारी बघूया. 2 मध्यम कांदे उभे चिरलेले, 1 कप कोबी उभा जाडसर चिरलेला, 1 कप डाळीचे पीठ, 1 अख्ख्या नारळाचे चांगले घट्ट दूध, 1 कप कोलंबी सोललेली आणि स्वच्छ केलेली आणि त्याचा काळा दोराही काढून टाकलाय, मीठ 1 ते 1.5 टीस्पून अंदाजाप्रमाणे, धने जिरं पूड 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, हळद, हिंग आणि हिरवा मसाला, साधारण 7 ते 8 लसूण पाकळ्या, पाव इंच आले, 1 मूठ कोथिंबीर आणि 2 मिरच्या घ्यायच्या, तेल 1 टेबलस्पून. ओव्हन 200 डिग्री सेल्सिअसला चालू करून ठेवा. हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचे आहे. त्यासाठी मिक्सिंग बोलमध्ये आधी कोबी, कांदा, मीठ, सर्व कोरडे मसाले, तिखट, धणे जिरं पूड, हळद, हिंग, गरम मसाला आणि हिरवा मसाला, हे सगळं साहित्य घालून आधी हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि व्यवस्थित पिठाचा आणि नारळाच्या दुधाचा अंदाज येईल. मग त्यात डाळीचे पीठ घालूया, ते परत एकत्र करून घेऊया. हे मिक्स झालं की ह्याच्यात दूध घालूया. थोडंसं दूध मी बाजूला ठेवते, लागलं तर घालता येईल. डाळीचे पीठही मी थोडं काढून ठेवलंय. हे सगळं अंदाज घेत घेत एकत्र करायचं, म्हणजे कन्सिस्टन्सी व्यवस्थित होईल. डाळीचं पीठ ठेवलेलं लागणारच आहे आणि दूधही लागेल. या बॅटरची कन्सिस्टन्सी केकसारखीच ठेवायची. चव घेऊन तिखट मीठ हवं असल्यास घालायचं. कन्सिस्टन्सी चेक करून यात हवं तर थोडं पाणी घालावं. दूध खूप घट्ट निघालं तर पाणी लागतं, नाहीतर गरज नाही. वेज करण्यासाठी थोडे बाजूला काढते. आणि 1 चमचा तेल घालायचं. आता उरलेल्यामध्ये कोलंबी घालते. 1 अंड आणि अर्धा चमचा बेकिंग पावडरही घालू शकता. त्याने हे भानोळे थोडं फुगून येईल. केकच्या पॅनला तेल लावून घ्यायचे. केक करताना लावतो तसेच सर्व बाजूंनी व्यवस्थित चोळून घ्यायचे आणि हे मिश्रण त्यात ओतायचे. सगळीकडून नीट पसरून घ्यायचे. आणि ओव्हनला ठेवून द्यायचे. 45 मिनिटं लागतील बेक करायला. मध्ये 20 मिनिटांनी एकदा काढून वरून तेल लावून घ्यायचे. आता हे वेज काढून ठेवले ते आपण फ्राय पॅनमध्ये करून बघूया. यालाही सर्व बाजूनी नीट तेल लावून घ्या. या मिश्रणात मगाशीच मी तेल घातलंय. याची क्वांटिटी खूपच कमी आहे, त्यामुळे हे थालीपीठ सारखे होणार आहे. जास्त असली की छान वड्या पडतील. आता यावर झाकण ठेवायचं. ओव्हनमधलं भानोळं काढून वरून तेल लावून घेऊया.
पॅनमधलं भानोळंही खालून खरपूस झालंय. यालाही वरती तेल लावून घेऊया. मग असे ताटलीत उपडे करायचे आणि परत पॅनमध्ये ठेवायचे आणि दुसऱ्या बाजूनेही खरपूस भाजून घ्यायचे. उपडे करायच्या आधी पॅनला परत तेल लावा. माझे हे भानोळे पातळ झाले म्हणून नंतर तेल सोडता आले. परत एकदा झाकण ठेवून खालच्या बाजूनेही भाजून घ्यायचे. हे बघा, झाले आपले व्हेज भानोळे तयार. ओव्हनमधलेही झाले असेल. छान वास सुटलाय. अशी सुरी घालून चेक करून घ्या. याचे चौकोनी वड्या करायच्या. मस्त झाले. तुम्ही करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये टाका. लाईक अँड शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून टाका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीसह पुढल्या आठवड्यात.